नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळी आणि धुलिवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. होळी हा आपल्या सनातन धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंग गुलाल खेळला जातो. इतर सणांप्रमाणे होळी हा देखील वाईटांवर चांगल्याचे प्रतीक आहे. दरवर्षी आपण रंगाचा सण धुलिवंदन मोठ्या उत्साहाने साजरा करतो. त्याच्या एक दिवस आधी मुख्य होळी सण साजरा केला जातो. त्याला होलिका दहन असे म्हणतात. यामध्ये सर्व लोक जिथे होळी जाळायची तेथे जातात आणि पूजा करतात आणि रात्री होळी जाळतात. प्रत्येक सणाची स्वतःची कथा असते जी आपल्या धार्मिक श्रद्धेवर अवलंबून असते. होळी मागेही एक कथा आहे. आज आपण ही कथा जाणून घेऊया. ही कथा शेवटपर्यंत ऐका, तरच तुम्हाला आपल्या होळी सणाचे महत्त्व कळेल. ही कथा राजा हिरण्यकश्यप आणि त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद यांच्याशी जोडलेली आहे. हिरण्यकश्यपने कठोर तपस्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि अमरत्वाचे वरदान मागितले. परंतु अमरत्वाचे वरदान कुणालाही दिले गेले नसल्यामुळे ब्रह्मदेवाने त्याला थांबवले. तेव्हा हिरण्यकश्यपने एक विचित्र वरदान मागितले आणि तो म्हणाला, हे परमपिता, आपण मला अमरत्वाचे वरदान देऊ शकत नाही तर ठीक आहे, पण माझा मृत्यू कोणत्याही प्राण्यामुळे किंवा माणसामुळे होऊ शकणार नाही. मला दिवसा किंवा रात्री मारता येणार नाही आणि मी कधीही घराच्या आत किंवा घराच्या बाहेर मरणार नाही. तसेच कोणत्याही शस्त्राच्या हल्ल्यामुळे माझ्या जीवाला भीती राहणार नाही, असे वरदान द्या. तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला तथास्तु असे वरदान दिले आणि ब्रह्मदेव अदृश्य झाले. वरदान मिळाल्यानंतर हिरण्यकश्यप गर्विष्ठ झाला आणि त्याने तिन्ही लोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. प्रल्हाद गुरुकुलातून शिक्षण घेऊन राजवाड्यात आला. भक्त प्रल्हाद भगवान विष्णूचा मोठा भक्त होता. लहानपणापासूनच तो हरी विष्णूचे नाम जपायचा आणि त्याची स्तुती गात असे. गुरुकुलातही इतर शिष्यांनाही तो देवाप्रती असलेल्या भक्तीचे महत्त्व समजावून सांगत असे. जेव्हा हिरण्यकश्यपला हे कळले तेव्हा तो प्रल्हादावर खूप रागावला. त्याने प्रल्हादाला बोलावून विष्णूची भक्ती सोडून दे आणि माझी भक्ती कर असे सांगितले. पण प्रल्हाद त्याच्या वडिलांच्या बोलण्याने जराही विचलित झाला नाही. तो त्यांना ठामपणे बोलत राहिला, पिताजी, या जगात सर्वात मोठा देव श्रीहरी विष्णू आहे आणि त्यांची भक्तीनेच सर्व जीवनाचे कल्याण शक्य आहे. आपल्या मुलाकडून आपली अशी अवहेलना ऐकून हिरण्यकश्यपला फार राग आला आणि तो म्हणाला, हा माझा खूप दुष्ट आणि नीच मुलगा आहे. या माझ्या मुलाला आत्ताच मारून टाका. आता त्याच्या जगण्याचा काही उपयोग नाही, कारण हा शत्रूचे गुणगान गात आहे. हा स्वतःच्या कुळाचा नाश करणारा बनला आहे. आपल्या मुलाबद्दलचे पतीचे असे बोलणे ऐकून कयाधू रडू लागली आणि विनवणी करू लागली. ती म्हणाली, नाही स्वामी, असे करू नका. तो लहान आहे, अज्ञानी आहे. त्याला सोडून द्या. यावर हिरण्यकश्यप म्हणाला, अरे सैनिकांनो, तुम्ही ऐकले नाही का? याला माझ्या नजरेसमोरून घेऊन जा आणि मारून टाका. मग सैनिकांनी प्रल्हादाला पकडले. सैनिकांनी प्रल्हादाला अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे प्रयत्न अपयशी ठरले. भगवान श्री विष्णूच्या कृपेने तर सर्व सैनिक प्रल्हादाला मारण्यासाठी अपयशी ठरत. मग दुसऱ्या दिवशी प्रल्हादाला एका उंच पर्वतावरून खाली फेकण्यात आले. जेथून पडल्यामुळे कोणत्याही सामान्य व्यक्तीचा निश्चित मृत्यू होईल, पण विष्णूच्या कृपेमुळे प्रल्हादाला कोणतेच नुकसान झाले नाही. हे पाहून तेथे उपस्थित असलेल्या सैनिकांना आणि दरबाऱ्यांना आश्चर्य वाटले. मग दुसऱ्या दिवशी प्रल्हादाला विषारी अन्न दिले, परंतु विष्णूच्या नामाच्या शक्तीमुळे त्याच्यावर विषाचा काहीही परिणाम झाला नाही. मग त्याला विषारी साप आणि सिंहाच्या सोबत सोडण्यात आले, जेणेकरून तो मरण पावेल. पण सापांनी प्रल्हादाला चावण्याचा प्रयत्न करताच ते शांत झाले आणि त्यांचा विषारी स्वभाव नष्ट झाला आणि सिंहांनीही प्रल्हादाला कोणतेही नुकसान केले नाही. मग दुसऱ्या दिवशी त्याला हातपाय बांधून समुद्रात फेकण्यात आले. तेव्हा समुद्राने प्रल्हादाला त्याच्या पृष्ठभागावर पोहोचण्यास आणि समुद्र किनाऱ्यावर पोहोचण्यास मदत केली. जेव्हा प्रल्हाद कोणत्याही अडचणीशिवाय त्याच्या राजवाड्यात पोहोचला तेव्हा हिरण्यकश्यप अधिकच संतापला. आता भक्त प्रल्हादाला मारण्याचे सर्व
प्रयत्न अयशस्वी झाले होते. एके दिवशी हिरण्यकश्यप आपल्या मुलाला कसे मारावे जेणेकरून त्याचा मृत्यू निश्चित होईल या चिंतेत बुडाला. मग त्याची बहीण होलिका त्याच्याकडे आली आणि म्हणाली, भाऊ, इतक्या महान आणि शक्तिशाली राजाला मी इतक्या चिंतेत पाहू शकत नाही. मी तुला सर्व चिंता दूर करणारा प्रस्ताव घेऊन आले आहे. तेव्हा हिरण्यकश्यप आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, बहिणी, कसला प्रस्ताव? मला सर्वात जास्त चिंता आहे ती माझा मुलगा विष्णू भक्त प्रल्हादाची. तो माझा भाग असूनही विष्णूचे नाव घेतो. मला फक्त त्याला मृत्यूदंड द्यायचा आहे, पण तो मरतच नाही. तो मेल्यावर माझ्या सर्व चिंता दूर होतील. मग होलिका हसून म्हणाली, माझ्याकडे एक योजना आहे ज्याद्वारे तो प्रल्हादाला मारू शकतोस. भाऊ, मला भगवान रामदेवाकडून एक वरदान मिळाले आहे. कोणतीही आग मला काही नुकसान पोहोचू शकत नाही. मी तुझ्या मुलाला प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसेन. तू फक्त एवढे कर, सैनिकांच्या मदतीने एक मोठी चिता पेटव. त्यात मी प्रल्हादाला मांडीवर घेऊन घट्ट धरून बसेन, जेणेकरून तो त्या आगीतून सुटू शकणार नाही आणि आगीत जळून राख होईल आणि तुमचा एक शत्रूही नाहीसा होईल आणि मला काहीही होणार नाही. हे ऐकून हिरण्यकश्यपला म्हणाला, खूप छान बहिणी. होलिका, तू खूप छान बहीण आहे. यानंतर हिरण्यकश्यपने सैनिकांना लाकडाच्या आणि गवताच्या सहाय्याने एक मोठी चिता तयार करण्यास सांगितली आणि त्याच्या मध्यभागी होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली. त्यानंतर हिरण्यकश्यपच्या आदेशानुसार चितेला आग लावण्यात आली. आग पेटताच प्रल्हाद नेहमीप्रमाणे नारायण नारायण नाम जपू लागला. आता आगीची उष्णता त्याच्यापर्यंत पोहोचू लागली. होलिकाला आगीची उष्णता जाणवू लागली. ती आश्चर्यचकित झाली, कारण याआधी तिला कधीही अग्नीने असा अनुभव दिला नव्हता. आता अग्नी होलिकापर्यंत पोहोचला होता आणि होलिकाचे शरीर जळू लागले होते. तर प्रल्हाद तिच्या मांडीवर बसून शांतपणे विष्णूचे नाव घेत होता. हे पाहून तिला खूप राग आला आणि ती मोठ्याने रडू लागली. म्हणू लागली की मला ब्रह्मदेवाने फसवले आहे. माझी फसवणूक झाली आहे. मला वाचवा. मग होलिकेचे शब्द ऐकून ब्रह्मदेव प्रगट झाले आणि म्हणाले की हे होलिका, कदाचित तुम्ही विसरत आहात की हे वरदान देतानाच मी तुम्हाला सांगितले होते की हे वरदान तुम्ही स्वतःच्या रक्षणासाठी किंवा इतरांच्या कल्याणासाठी वापराल, पण तुम्ही तुमच्या हाताने वरदानाचा गैरवापर केला आहे. या वरदानातून एका निष्पाप मुलाला मारण्याचे धाडस केले आहे, म्हणून तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ मिळाले आहे. असे म्हणत ब्रह्मदेव अदृश्य झाले. ती आग आता खूप मोठी झाली होती आणि इच्छा असूनही आता होलिका बाहेर येऊ शकत नव्हती. पण स्वतः नारायण प्रल्हादाचे रक्षण करत होते, म्हणून त्याला काहीही झाले नाही. सर्वजण होलिकेचा आवाज ऐकत होते, पण काहीही करू शकत नव्हते. काही वेळातच होलिकेचे शरीर त्याच आगीत जळून राख झाले. तर प्रल्हाद सुखरूप बाहेर आला. तेव्हापासून तो दिवस होलिका दहन म्हणून साजरा केला जातो. आमची ही होळीची पूर्ण तयारी झाली होती. रांगोळी बनवून त्यावरती आम्ही होलिका गौरीच्या मदतीने होलिका तयार केली होती. सर्वजण आता एकत्र जमले होते आणि आता होळीचे पूजन करून आग लावली होती. सर्वजण आता होळीला फेऱ्या मारीत आहेत. सर्वांनी पाणी घेऊन होळीला 5-5 फेऱ्या मारलेल्या आहेत. पहा, आकाशात चंद्रही किती छान दिसत आहे. होलिका आता चांगली पेटलेली आहे. अशा प्रकारे आमच्या सोसायटीतील होलिका दहन झालेले आहे. सर्वांच्या घरी आज पुरणपोळीचा बेत आहे. तर देवाला आणि तुळशीला पहिलाच नैवेद्य दाखवला होता. आता सर्वांनी होळीमध्येही होळीलाही नैवेद्य दाखवलेला आहे आणि त्यामध्ये नारळही ठेवलेला आहे. पल्लवीच्या मम्मीने छान असा शंख वाजवलेला आहे. सर्वांची पूजा झालेली आहे. आता घरी जाऊन सर्वजण पुरणपोळीचे जेवण करणार आहेत. तर तुम्ही तुमच्या घरी होळी कशी साजरी केली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्या आमच्या सोसायटीमध्ये धुलीवंदनचा खूप मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर ज्याला कुणाला आमच्या धुलीवंदनच्या कार्यक्रमाला यायचे असेल त्याने नक्की या. आणि आमचा होळीचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद.